हॅलो एव्हरीवन, जय महाराष्ट्र सर्वांना। आज मी तुम्हाला दाखवणार आहे की माझी सकाळची सुरुवात कुठून झाली। तर आता इथे आपण फ्रेश वगैरे होऊन आलो होतो, तर मी ते आता म्हणलं चला आवरून घेऊ। तर मी दाखवत कशाला होते, कारण की स्टार्टिंगपासून हा व्हिडिओ खूप लोक म्हणते की तू खूप मेकअप वगैरे करते, म्हणून तुम्ही बघू शकता की एकदम नॅचरल स्किन वगैरे आहे। मी फक्त पावडर लावते, ते पावडर पण आपल्याकडे आहे मीना खाकीचं वगैरे, त्याच्यामुळे मी आज पहिल्यापासून ब्लॉग वगैरे घेतले। तिथे आता आवरायचं वगैरे चाललं होतं, तर म्हटलं आता चला आवरून वगैरे सगळं झालंय। तर मी कानातले वगैरे घालत होते, आणि कानातले घातल्यानंतर आपल्याला टिकली नाही कंटिन्यू पाहिजेच असते। मला टिकली कोणत्या पण ड्रेसवरती मला लागतेच। आता आपलं घड्याळ वगैरे पण घालून घेतलेलं आहे आपण सगळं, मला एकदम आहे ना टाईट फिट लागत असं सगळ्या गोष्टी एक टाइम टू टाइम। आता मी ना विचार करत होती, माझी अंगठी हरवली होती एक, आणि ती अंगठी मी सापडत होते याच्यात, बट मला काही अंगठी वगैरे काही इथं भेटत नव्हती आणि दिसत पण नव्हती। म्हटलं चला जाऊन द्या, चट भेटेन कुठे असेल कुठे नाही पडलेली। तर मग आता विचार मी करत होते की आपले ना हे चार्जर वगैरे मी हातात घेतले होते, कारण की लाईट नव्हती आणि लाईट मला चार्जिंगला लावायचं होतं मोबाईल वगैरे, आणि लाईट काही नव्हतीच आमच्या तिकडे। तर चला म्हटलं एक आयडिया आली माझ्याकडे, आता आपण जाऊ चार्जिंगला लावू। आता कुठे लावू मी तुम्हाला दाखवते। आता आपण आलो होतो आपल्या इथे एकदम मस्त ट्रॅक्टर बशी। आता तुम्ही म्हणता सगळं ट्रॅक्टरमध्ये कशाला आली, मी तुम्हाला ते पण दाखवणार मी ट्रॅक्टरमध्ये कशाला आले होते आणि आपण काय करणार आहोत ट्रॅक्टरमध्ये। तर आता आपण ट्रॅक्टरमध्ये बघत होते, इथे बोर्ड वगैरे केलेला होता। अरे बापरे, माझ्या भावाने इथे बोर्ड पण केलेला होता, स्वामींचा पण फोटो होता। तर मीला घातली पिन, खालून घुसली पिन, एकदम मस्त पिन घातली। आणि आता मला काय माहिती नव्हतं हे लागल का नाही लागल, बट आता तरी पण आपण बघू। तर मोबाईल बटन ऑन केलं, अरे देवा हे तर लागलं, मी खूप आनंद झाले। पण काहीतरी माझ्याकडून लाईटच ऑन झाला दुसरा, तर मोबाईल पण चार्जिंग लागला, तुम्हाला पण दाखवला। तर खूप छान आहे बाबा ही सिस्टीम, लाईट नसली ना तर मग एकदम ट्रॅक्टरमध्ये ना मोबाईल चार्जिंगला करायला होतं। माझं तर काही ना काही फायदा न हो, तर माझा चार्जिंगचा आहे ना खूप फायदा झालेला आहे ट्रॅक्टरमुळे, कारण तेव्हा लाईट नसते तेव्हा मी हे करते। नाही तर स्वामींचे दर्शन घेतले आपण, आता पिन वगैरे गुंडळून घेतली। तर चला म्हटलं तर मोबाईल चार्जिंग होईपर्यंत आपण काहीतरी करू म्हटलं। इथं पाहिलं तर एवढे मोठे मोगऱ्याचे फुलं वगैरे तयार झालेले होते, तर खाली वरपर्यंत सगळे मोगऱ्याचे फुलं होते। आणि आजी काय करत होती काय माहिती, तर आजीचं कुठे जायचं प्लॅन चालू होता। मी पटपट मोगऱ्याचे फुलं तोडून घेतले, आणि एवढं फास्ट माझं काम चालू होतं ना स्पीडनी। म्हटलं आता एवढं स्पीडनी जर मला बघून ये ना तुम्ही तुमच्यातले काही लोक मला हसतीलच, बट आहे ना मी ना ते काय स्पीडमध्ये व्हिडिओ केला होता म्हणून तुम्हाला दिसतंय तसं। तर मी पटपट तसं पण स्पीडनीच तोडत होते, तर पटपट आपले मोगऱ्याचे फुलं वगैरे तोडून घेणार होते। आणि कारण की आज आपल्याला काढायची होती व्हिडिओ वगैरे, तर त्याच्यामुळे मी म्हटलं तर चला आज आपण काहीतरी गजरा करू। आणि दारात एवढी सुंदर फुले आलेली तर गजरा करू। तसं बाहेर जर पाहिलं तर 20 ते 25ला एक गजरा भेटतो ना, आपल्या दारात एवढी सुंदर फुलं आहे। तर मग मी पटपट मोगऱ्याची फुलं तोडून घेतली, आणि हा मोगरा पण एवढा सुंदर येण्याचा वास पण एवढा येत होता। तर मी उड्या मारून मोगऱ्याची फुलं वगैरे तोडून घेतले आपण। त्यानंतर विचार करते काही फुलं राहिली होती, तर मी म्हटलं मे बी हार नाही मानूंगी, अभी देखो मैं क्या करती हूँ। तर मी आणली आपली खुर्ची वगैरे आणली मस्त, आणि आता म्हटलं चला आता खुर्चीवरती बसून मी तोडणार म्हणजे तोडणार मोगऱ्याची फुलं, मी सगळेच तोडून घेणार, हा माझा टार्गेटच होतं। म्हणून मी खुर्चीवर चढून मोगऱ्याची फुलं वगैरे तोडीत होते। तर फायनली मला असं वाटतं की आता बरेचसे मोगऱ्याची फुलं वगैरे तोडून झाले होते, आणि एवढे आपल्याला बाद झाले होते। तर मी गेले, आता देवघरात जायचं माझा प्लॅन चालू होता। इथं आले मी, इथं देवाला ना 5-6 फुलं ठेवली, आणि जास्त नाही ठेवली कारण मला गजरा करायचा होता ना, म्हणून मी थोडीफार फुलं ठेवली आपले देवबाप्पांना त्यांना। आणि इथं हळदी कुंकू वगैरे लावलं। तुम्ही माझ्या तर डोक्याला भरपूर वेळेस हळदी कुंकू पाहत असाल तर ते इथूनच असतं, मी ते दर्शन वगैरे घेतलेलं, तर हळदी कुंकू कंटिन्यू लावते। देवबाप्पाला म्हणलं की आपल्या आशीर्वादात कायमस्वरूपी पाठीशी ठेवू म्हटलं। चला मग देवबाप्पाचे काही इथले फुलं होते सुकलेले ते नेले, आणि आता आपण आलो होतो घरात गजरा वगैरे करायला। तर असे फुलं वगैरे करून मी गजरा वगैरे करायच्या तयारीत होते, आणि एकदम एक एक फुल वाहून गजरा वगैरे करत होते। माझी मस्ती पण चालू होती, तर खूप छान मस्तीमध्ये वगैरे चालू होतं ती। आणि खूप लोक म्हणते तुमची डेली लाईफ दाखव, डेली लाईफ दाखव, प्रिया पाटील महाराष्ट्र करण्याची डेली लाईफ। तर म्हटलं चला आता बनू। तर मग आता गजरा वगैरे जवळपास मला असं वाटतं की काहीतरी बनवून वगैरे झाला, तुम्ही मस्त गाणं वगैरे म्हणत गजरा वगैरे बनवायचं काम माझं चालू होतं एकदम फर्स्ट क्लासमध्ये। चला तर आता जवळपास आपला गजरा वगैरे बनवून झाला होता, आणि तुमचं कसं काय चाललंय काय नाही मला कमेंटमध्ये करत जा। चला तुम्ही काय ब्लॉगमध्ये बघताय ते पण सांगत जा मला, ठीक आहे। तर इथे आता आपलं फायनली मध्ये एकदम फायनल गजरा वगैरे झालता बनवून। आता मी लावून बघत होते त्याला कसं लावू कसं नाही, तर म्हटलं आता काय आपण काय तयारी वगैरे केलीच नाही, मग आता कसं लावायचं म्हटलं चला मग आता आपली तयारीचं प्लॅनिंग वगैरे चालू होतं। म्हटलं हातात पण छान वाटेल म्हटलं, पण मग बघू त्यावेळेस सांगू साडी वगैरे घालून होईना त्यावेळेस डिसाईड करायचं गजरा कसा लावायचं। मग आपण तोडून वगैरे घेतलं पूर्ण। इथं आपल्याकडे एक छान मस्त आहे ना ब्लेड पान होतं, मग मी ब्लेड पाणी कापून घेतलं, आणि की दोरा आहे ना आपल्याकडे जाड होता घरचा, कारण गजऱ्याचा जोडा वेगळा असतो, गजऱ्याचा जो आपण दोरा आहे ना बारीक असतो, मी जाड दोरा घेतला होता घरचाच। मग त्याच्यामुळे आता गजरा वगैरे आपलं मस्तपैकी रेडी वगैरे एकदम झालता मस्त। आता म्हटलं आता चला आता आपण आवरू घेऊ। फायनली लुक आता आपला तयार झालता, मी साडी वगैरे घालून एकदम रेडीमध्ये एकदम
शूटच्या क्लास रेडी होते मी साडी वगैरे घालून एकदम. तर म्हटलं चला आता हाताला बांधायचं माझा प्लॅनिंग चालू होता गजरा वगैरे, पण मी म्हटलं नको हाताला काय बरोबर नाही वाटायचा हा गजरा वगैरे. तरी पण आपण बघू कसं वाटतंय कसं नाही. तर म्हटलं लाईक करून घ्या माझ्या याला, मी तिथूनच सांगत होते मला लाईक करा बरं का सर्वांनी. चला तर आपण आलो फायनली आपल्या शूटच्या ठिकाणी. अरे बापरे हे काय होते, माझे केस एवढे का उडू राहिले ते समजत नव्हतं मला. हे झाडं काय कमी कशी एवढं डुलू राहिले काय माहिती माझ्या शूटिंगला. तर मला असं वाटतं 100% प्रॉब्लेम. अरे कॅमेरा पडला नाही, धरला. अरे देवा, आता मी स्क्रीनवरती दाखवत होते तुम्हाला. बघू एवढं वारं सुटलं होतं ना, भयंकर एवढं वारं सुटलं होतं ना, मला काही शूटिंग पण नव्हतं होऊन देत आणि काहीच नव्हतं होतं. मी 1 मिनटं बाजूला झाले का आलंच वारं, 1 मिनटं झाले का आलंच वारं. मला असं वाटतं आता काय वारं पण आपल्या काय शूटिंगमध्ये येतं का काय माहिती. एवढे प्रॉब्लेम फेस करून पण तरी पण मी हसत होते आणि चाललं नाही काही झालं तरी मी शूटिंग करणार. एकदम मस्त क्लास वगैरे मी दाखवत होते तुम्हाला ब्लॉगमध्ये. आणि आपले शूटिंग अरे परत पडलं. अरे वा देवा, आज तर मला काही समजतच नाही काय चालू. तुम्हाला पण एकदा दाखवूनच घेते की काय वारं सुटलंय ना आपल्या इकडे. एवढं वारं कसं सुटलंय काय माहिती. दुपारचे 1 ते 1:30 वाजता एवढं वारं सुटलेलं आहे ना. मला सकाळी टाईम नाही भेटत म्हणून मी दुपारी शूटिंग करत असते. त्यांचं मग काम पण असतं, लॅपटॉप वगैरे माझं ऑफिसचं पण काम चालू असतं, मला काय टाईम भेटत नाही म्हणून मी दुपारी येत असते. तर बघू शकतो तेवढं भयंकर वारं सुटलेलं आहे. अरे बापरे, ह्या वाऱ्यात मला असं वाटतं की मलाच उडून नाही नेलं पाहिजे, म्हणजे एवढं वारं सुटलेलं होतं. तर म्हटलं नाही कुछ भी हो गया तो मैं हिम्मत नाही हारूंगी, मी हिम्मत हारणार नाही. म्हटलं मी व्हिडिओ काढणार हे मनात ठाणलेलं होतं. तरी पण म्हटलं चला आता व्हिडिओ वगैरे काढायचे. काय व्हिडिओ काढले तुम्हाला दिसेल चॅनलवरती. चला तर मग आता मी घरी आले, सगळं साडी वगैरे काढून ठेवली होती. म्हटलं आता आपलं गिफ्ट बघू काय आलं होतं. आपल्याला एक पार्सल आलं होतं, गिफ्ट आलं होतं आपल्याला 50K निमित्त. माझ्या फ्रेंड सर्कलच्या ग्रुपमधून मला एक गिफ्ट पाठवण्यात गेलं होतं. तर काय ते गिफ्ट आहे काय नाही ते आता फोन ओपन करून पाहत होते मी. खूप एक्सायटेड. म्हटलं F सारखं आलं होतं. म्हटलं काय आलं आपल्याला झेंड्यासारखं. तो ओपन केलं मला थोडंसं वरून आयडिया लागूनच गेली होती, तुम्हाला पण लागली असेल काय नाही. पण म्हटलं आधी हे आपण मोठं आहे ना काय आहे ते खोलून बघू. म्हटलं एकदम बांबूसारखं दिसतंय काय माहिती काय नाही. ते खोलायची माझी तयारी चालू होती. अरे बापरे, हे तर स्टँडच दिसतंय. म्हटलं माझ्याकडं तर होतं. म्हटलं आधी हे स्टँड दिसतंय मोठं वगैरे, कोणी पाठवलं असं कोणी नाही. मग नंतर मला कळलं होतं, मी तुम्हाला सांगितलं माझ्या फ्रेंडच्या ग्रुपमधून आलं होते सगळं स्टँड वगैरे मला 50K झाल्यानिमित्त. आणि म्हटलं तर दुसऱ्या ह्याच्यात काय म्हटलं, अरे बापरे मला वरून दिसत होतं. अरे बापरे ही कसली चक्री, म्हटलं ही पांढरी चक्री कशाची, मला काय समजत नव्हतं. म्हटलं पण तुम्हाला असं वाटत असेल की बाबा ताई अशी का बोलते, तर मी मराठी ब्लॉगमध्ये अशीच बोलत असते. ठीक आहे चला. तर ह्या चक्री वगैरे कशाची चक्री वगैरे मला काय समजत नव्हतं. तुम्हाला माहीत असेल तर मला सांगायचं कशी काय नाही ते. म्हटलं चला तर मग आता परत इकडं बघितलं तर मी इथं पण आपलं ठेवलेलं होतं एकदम मस्त. बघू शकता तुम्ही हे गिफ्ट आपल्याला आलेलं आहे. थँक्यू, त्यांनी आपल्याला गिफ्ट पाठवलं त्या फ्रेंड्स सगळ्या ग्रुपला वगैरे. ओके चला तर आम्ही आजीकडे घेऊन गेले. आजीला म्हटले बघ तुला चाळण आणली. आजी म्हटली तू काही एडीबिडी समजते का म्हणे, मला काही काय चाळण दिसते का म्हणे. मी काय एवढी एडी का म्हटलं. पण आजीचा ना आपला कॅमेरा ऑन झाला म्हणजे आजीच्या डोक्यावरती पदर लागतो म्हणजे लागतो. आजीला त्यावेळेस कळलं ना मी व्हिडिओ काढते म्हणून. आजीने एकदम फर्स्ट क्लासमध्ये एकदम पदर वगैरे घेतला डोक्यावरती आणि मग ती बघत होती काय नाही. मग मी तिला सांगितलं हे रिंग लाईट वगैरे आहे. तर मला पण माहीत होतं रिंग लाईट वगैरे. माझ्या बऱ्याचशा भाषामुळे लोक म्हणतात की तू शिकलेली नाही आहे, पण मी तुम्हाला सांगते दादांना माझं BCS झालं आहे, मास्टर ऑफ कॉम्प्युटर सायन्स झालं आहे. मी 2 वर्ष काम पण केलं, माझं काम पण चालू आहे, माझं ऑफिस पण स्वतःचं ओपनिंगचं सगळ्या गोष्टी झालेल्या आहे. ठीक आहे, त्या पण तुमच्यासमोर लवकरच येतील. त्याच्यामुळे असं नका समजा तुमची ताई फुल एज्युकेटेड माणूस आहे. ठीक आहे, माणूस म्हणजे मुलगी आहे. आता याच्यावरती पण लोक कमेंट करणार. तर आजी अशी लावून बघत होती आणि तिच्या ना मी म्हटलं ते बघ आजी तू कशी दिसते म्हटलं, त्या रिंगमधून दिसते. तिला मी सांगितलं असं लावायचं म्हटलं. आमच्या आजीला काही नवीन गोष्ट असल्या ना पटकन हे करायला ना, माझ्या आजी पुढं असते बाबा आमची. तर आजी आता इथे हातात घेऊन बसली होती, तुम्हाला दाखवत होती हे बघा हे आलंय आम्हाला गिफ्ट आलंय. आणि तुम्हाला कसं वाटलं कसं नाही आमचं आलेलं गिफ्ट मला सांगायचं आहे ब्लॉगमध्ये. तर आता आजीला तर काही एवढं काही माहिती नव्हतं, मला पण नाही माहिती याचं कसं जोडायचं वगैरे. आमचं गिफ्ट कसं वाटलं सांगायचं सर्वांना. बाय, जय महाराष्ट्र. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.